कसे आहात सगळेजण? आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. आज आहे बुधवार. होळीच्या दिवशी पुरणपोळी वगैरे केली होती, जो व्हिडिओ तुम्ही बघितलाच. आणि धुलीवंदनाच्या दिवशी जे मुलांनी इथं दारात रंग खेळाय काय विचारायला सोय नाही. तर अशा प्रकारे छान असे 2 दिवस गेले बिझी. काही बाकीची तर काही कामं झाली नाही, पण असो सण म्हटलं की हे सगळ्या गोष्टी येणारच. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे प्रमोशन्सबद्दल. मागच्या काही दिवसांपासून आपलं चॅनल छान ग्रो झालेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा जर एक नवीन यूट्यूबर असाल तर हे लक्षात ठेवा की जेव्हा तुमचे चांगले व्ह्यूज वगैरे वाढतील तुमच्या चॅनलवर, त्याचप्रमाणे सबस्क्रायबर वाढतील, तर हळूहळू तुम्हाला जे एक फॅसिलिटी दिलेली आहे यूट्यूबरला ती ॲक्टिवेट होऊन जाईल. तर ब्रँड कनेक्ट असेल किंवा शॉपिंग असेल, प्रमोशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी ॲक्टिवेट होतात ऑप्शन. आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओजमध्ये तुमच्या किंवा शॉर्ट्समध्ये वरती प्रोडक्ट टॅग करू शकता. तर मला सुद्धा हे काही गोष्टी माहिती नव्हत्या. मी भरपूर सारं शॉर्ट्स वगैरे बघायचे, ज्याच्यामध्ये नाही का भरपूर यूट्यूबर असे दाखवायचे की आम्ही ही वस्तू घ्या, ती वस्तू घ्या, छान असे वरती टॅग करायचे. आणि मी ते इतकं सर्च करायचे की ते केलंय कसं, पण मला काही त्याचं कुठेही उत्तर सापडलं नाही. पण अचानक काही दिवसांपूर्वी मला वाटतं गेल्याच आठवड्यामध्ये आपल्या चॅनलवर आहे ना तो ऑप्शन ॲक्टिवेट झालेला आहे. कारण आत्ता सध्या आपल्या व्हिडिओ म्हणजे ह्याचा चॅनलचा ना रीच खूप वाढलेला आहे. रोज सबस्क्रायबर ॲड होतात आपल्या चॅनलवर. एक तरी सबस्क्रायबर रोज वाढतोय. तर आत्ता पण तुम्ही बघितलं असाल 2800 सबस्क्रायबर झालेले आहेत आपले, आणि आता लवकरच 3000 सबस्क्रायबर होतील. तर त्याच्यामुळे जसजसे सबस्क्रायबर वाढत चाललेले आहेत ना, तर तसे यूट्यूबकडून आपल्याला ती फॅसिलिटी ॲक्टिवेट होत आहे. आणि आता मला प्रमोशनची फॅसिलिटी जी आहे, जे ऑप्शन आहे ते ॲक्टिवेट झालेलं आहे. तर आता मी ना खूप छान प्रोडक्ट मी माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये टॅग करू शकते किंवा लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा टॅग करू शकते. आणि त्यातून येणारे जे कमिशन आहे ते मला मिळणार आहे. तर ही खूप छान आनंदाची बातमी आहे. कारण अशाच एक स्टेपनी एक यूट्यूबर ग्रो होत असतो. कारण आता हे जे प्रमोशन आहे ना, हे खूप याच्यातून थोडंसंच अमाऊंट आपल्याला मिळणार आहे. पण हे जे प्रमोशन आपले छान असे व्हायरल झाले, आपले व्हिडिओज जर चांगले पुढे गेले एखाद्या ब्रँडसोबत, तर ते कोलॅबरेशनसाठी सुद्धा आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात. तर चांगले मोठे जे ब्रँड असतात ना, तर फ्लिपकार्ट म्हणा, मिशो म्हणा किंवा ॲमेझॉन किंवा अजून इतर बरेचसे काही ब्युटी प्रोडक्ट विकणारे जे ब्रँड आहेत, त्या ज्या कंपन्या आहेत त्या स्वतः आपल्याला कॉन्टॅक्ट करतात. त्यांचे प्रमोशन्सचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्याकडून करून घेतात आणि त्याच्यासाठी भरपूर असे आपल्याला छान असं पेमेंट मिळतं त्यांचं. तर ही माझी जस्ट सुरुवात आहे. आत्ता जी आपल्यासाठी जे प्रोडक्ट टॅगिंगचा ऑप्शन ॲक्टिवेट झालेला आहे, तर ती एक जस्ट सुरुवात आहे प्रमोशनची. तर आता असंच हळूहळू आपल्याला ग्रो करायचे. आणि हे शक्य झालं फक्त तुमच्यामुळं झालेलं आहे. हे सगळं क्रेडिट मी तुम्हाला देणार आहे. कारण आपले व्हिडिओज आणि स्पेशली जो 12वीचा व्हिडिओ आहे ना, बाळाच्या 12वीचा व्हिडिओ, तो इतका लोकांना आवडलेला आहे की त्याच्यामुळे ना रोज माझा एकतरी सबस्क्रायबर वाढलेला असतो. खूप छान कमेंट येत असतात. तर तो व्हिडिओ खूप आवडला लोकांना. तर तुमच्यामुळे फक्त आपली जी चॅनलची जी ग्रोथ आहे ना, ही झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी खूप थँक्यू म्हणेल. आणि अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा मला चांगला आशीर्वाद द्या, माझ्यासाठी चांगली प्रार्थना करा की चांगल्या ब्रँड बरोबर मला कोलॅबरेशनचे ऑफर्स येऊ दे आणि त्यांच्याकडून छान असं मला इन्कम येऊ दे. हेच मी तुम्हाला देवाकडे प्रार्थना करा अशी रिक्वेस्ट करते. तर चला, आता आय होप सो इथून पुढे छान कोलॅबरेशनचे मला ब्रँडकडून कॉल्स वगैरे येतील, मेल येतील. तर आता वाजलेले आहेत 11:15. घरातली कामबाई वगैरे करून गेली आणि मला आता स्वयंपाक करायचे. पहिला कुकर लावला आणि बाकीची छोटी मोठी कामं करून घेतली. म्हणजे सानवीचा ना पिटीचा शूज धुवायचा होता, तो धुवून बाहेर ठेवला. अगस्त्यचं नाचणी सत्व जे बनवलं ना मी, ते नाचणी सत्व बाहेर उन्हात वाळायला घातलं. आणि या वेळेला जे नाचणी सत्व आहे ते मी एका ह्याच्यामध्ये आपला स्प्राउट मेकर जो असतो ना त्याच्यामध्ये केलेला आहे. तर तो स्प्राउट मेकर एवढा भारी आहे ना, तुम्हाला सांगते. त्याचा सुद्धा मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे किंवा आता तुम्हाला तो बघायला मिळेल. त्याच्यात सुद्धा मी ते प्रोडक्ट टॅग करेल. खूप ऑसम आहे. म्हणजे जी आपली एक परंपरागत पद्धत आहे ना की आपण धान्य भिजवतो किंवा कडधान्य भिजवतो आणि नंतर त्याला एका कापडात बांधून ते मोड आणायला ठेवतो. त्याच्याने काय होतं ना, चिलटं बसतात त्याच्यावर आणि 1-2 दिवसानंतर किंवा 1 दिवस झाल्यानंतर त्या ह्याला ना वास येतो त्या कडधान्याला.
आणि हळूहळू त्याचे जे मोड असतात ना ते येतात. पण हे स्प्राउट मेकरमध्ये ना मी नाचणी, म्हणजे जी मला नाचणी सत्व अगस्त्यसाठी सारखं बनवायला लागतं ना, तर त्याच्यासाठी स्पेशली मी घेतला. कारण त्याच्याने काय व्हायचं नाही, मी जेव्हा कापडात ती नाचणी बांधायची, ओली नाचणी, तर त्याच्यावर आहे ना चिलटं फिरायची, अशी वास यायचा त्याला एक दिवस ठेवल्यानंतर. कारण नाचणीला लवकर मोड येत नाही, कमीत कमी 2 दिवस बांधून ठेवायला लागते नाचणी, तेव्हा ते कुठं छान मोड येतात. तर ह्या स्प्राउट मेकरमध्ये ती प्रक्रिया इतकी छान झाली ना माझी, की तो वास पण आलेला नाहीये आणि स्प्राउट मेकरवर चिलटं पण नाही फिरली आणि मस्त असे ते 2 दिवसामध्ये मोड आलेले आहेत. आणि खूप म्हणजे हायजीन जे म्हणतो ना आपण, ते ह्या स्प्राउट मेकरमध्ये पाळलं गेलेलं आहे असं मला वाटतं. आणि मी खूप हॅप्पी आहे की मी तो स्प्राउट मेकर घेतला. कारण बघताना तर मी खूप दिवस झाले तो बघत होते ऑनलाईन, पण मी कधी घेतला नाही. पण यस, आता मी तो घेतलेला आहे. आणि त्याचा जो शॉर्ट व्हिडिओ आहे ना, तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये ना मी लिंक ते प्रोडक्ट टॅग करेल किंवा ह्या व्हिडिओच्या खाली मी त्याची लिंक देणार आहे स्प्राउट मेकरची. तर तुम्ही प्लीज व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. स्प्राउट मेकर तुम्ही नक्की घ्या, खूप खूप उपयोगी आहे. म्हणजे आपल्या गृहिणींना सर्वात बेस्ट, जे कडधान्य सारखं वापरतात, मोड आणायचे असतात, अशा गृहिणींसाठी ना खूप बेस्ट आहे स्प्राउट मेकर. तर चला मी ना तुम्हाला एक गंमत दाखवते. आता उन्हाळा चालू झाला ना, झाडं इतकी छान फुटतात ना. तर माझ्याकडं ना एक ह्याचं झाड आहे मोगऱ्याचं. तर मोगऱ्याच्या झाडाला ना 1 वर्षानंतर कळ्या आलेल्या आहेत, बघू शकतो तुम्ही. ॲक्च्युली आता झाडांना पाणी घातलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ती अशी एकदम डल दिसत आहेत. पण उन्हाळ्यामध्ये ना झाडं खूप छान फुलतात बरं का. सानवीच्या पप्पांनी पण जे गार्डन लावलेलं आहे ना, तर तिथं ते म्हणतात की 12 हे आलेले आहेत, म्हणजे 1 डझन रोज आलेले आहेत. तर मला बघायला जायचं आहे वरती टेरेसवर, पण मी अजून गेलेले नाही आहे. तर उन्हाळ्यामध्ये ना खूप छान फुलं फुलतात. तर माझ्या दारात पण मोगरा फुललेला आहे. तर असं चला बाकीच्या गोष्टी पटापट उरकून घेते. आता देवपूजा करायची आहे पहिली आणि मग नंतर स्वयंपाक करणार आहे राहिलेला. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जसं सांगितलं तसं सगळ्या प्रोडक्टची लिंक दिलेली आहे. प्लीज त्या लिंकवर क्लिक करून ऑर्डर करा तुमचं प्रोडक्ट आत्ताच. चला व्हिडिओ कंटिन्यू करूयात. तर दुपार झाली, अगस्त्य शाळेतून आला. त्याच्यासाठी मस्त असा गरम गरम वरण भात तयार केला होता मी. आमच्यासाठी भाजी तयार केली होती. पहिले आहे ना तो शाळेतून आल्या त्याला ना जेवायला घालत असते मी, आणि त्याच्यानंतर मग गरम गरम चपात्या करत असते. कारण तो ना डबा व्यवस्थित खात नाही, मग आल्यानंतर खूप भुकेला असतो. तर त्याच्यामुळे पहिलं त्याला जेवायला घालायचं आणि मग सगळं करायचं. काय चाललंय? न तो चष्मा छिची आहे बाबू, नको घालू. तो पुसलेला नाही बघ, त्याला सगळं हे लागलेले, कलर लागले, घाण लागली त्याला. ठेवून देतो चष्मा, तो नको घालू, दुसरा घालू आपण. पण तो धुवून देते तुला, दे इकडं, धुवून देते मम्मा. ब्लॅक कुठं गेला काय माहिती तुझा चष्मा? अरे कपाटात नाही ना, तू बघितलास का? कुठल्या कपाटात? कुठल्या? अगस्त्याची मॅजिक बघा. अगस्त्या जादू दाखव, जादू दाखव अंकल आंटींना. कसं करायचं मॅजिक दाखव. अगस्त्याच्या हातात आता बल्ब लागणार आहे बरं का. बघा किती छान बल्ब लावतो आमचा अगस्त्य. वरती लावायची काही गरजच नाही होल्डरला, हातातच बल्ब लागतो आमच्या अगस्त्याचा, आहे ना बेबी? डोळ्यात फक्त लांब पकड. ओके, हां चला ठेवून द्या, फुटेल नाही तर तो. ठेवा. परत दाखवतो परत. दुसरं दाखव की काहीतरी टॉईज. छान छान. तर अगस्तीच्या अशा गमती जमतीना दिवसभर चालू असतात. तर असो अगस्तीचं सगळं जेवण खावण झाल्यानंतर मस्तपैकी तो झोपून गेला. आणि त्याच्यानंतर आहे ना सानवीला मी मस्तपैकी एक साधारण 3-4 वाजता मस्त अशी फ्रूट प्लेट करून दिली. कारण ना फळं अशी आवडीने खाल्ली जात नाहीत आमच्या घरामध्ये. तर त्याच्यामुळे ना तिला अशी मस्तपैकी सर्व करून दिली. त्याच्यावर छान असे डोळे स्माइली तयार करून दिले. मग ती खूप खुश झाली आणि सगळं जे फ्रूट प्लेट आहे ना तिने ती पूर्ण संपवली. तर असं एक फळ देण्यापेक्षा आहे ना अशा प्रकारे फ्रूट प्लेट तयार करून जर तुम्ही मुलांना दिली ना तर मुलं खूप आवडीने खातात. तर असो मागे मी तुम्हाला म्हणाले होते की अगस्त्य जेवढा मस्तीखोर आहे तेवढाच तो हुशार पण आहे. तर सध्या आहे ना त्याला जनगण मन खूप राष्ट्रगीताचं वेड लागलेलं आहे. अक्षरशः सारखं जनगण मन म्हणतो किंवा टीव्हीवर बघत असतो.
तर आत्तापासूनच त्याला राष्ट्रभक्ती देशाचं एवढं सगळं प्रेम बघून मला पण खूप छान वाटतं. तर जस्ट मी ऐकतो कशा प्रकारे म्हणतोय ते. जनमंगनायक जय हे भारत भागविधाता पंजाब सिंध गुजरात मराठा लाल रंग हिंदमेचल यमुना गंगा तपस्या मागे गाय तो पटुबड़ा था जय हे जय हे जय जय हे भारत माता की जय वंदे मातरम. व्हेरी नाईस. तर चला आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि कैरीचं लोणचं खाण्याचा सीझन आलेला आहे आणि ती जी माझी लोणच्याची बरणी आहे ती शेवटी माळ्यावरून खाली आलेली आहे. तर काय झालं होतं, गेल्या वर्षी मी हे कैरीचं लोणचं घातलं होतं आणि प्रॉब्लेम असा झाला होता की मे महिन्यामध्ये मी प्लॅन केला होता की आपण मस्तपैकी कैरीचं लोणचं घालूयात. आणि मे महिन्यामध्ये गेल्या वर्षी इतका पाऊस होता, पूर्ण मे महिना आहे ना पावसामध्ये गेला. तर मला असं झालं की मी आता कसं लोणचं घालणार, कारण माझं लोणचं पूर्ण संपलं होतं घरातलं. आणि म्हणलं की मला आता मे महिन्यासाठी मी थांबले होते, कारण म्हणलं की चांगल्या कैऱ्या येतात आणि त्यावेळेला आपण घालूयात. पण पावसाने सगळी गडबड केली होती आणि मग त्याच्यानंतर थोडासा पाऊस उघडला आणि मेच्या एकदम एंडिंगला ना मी हे घातलं होतं कैरीचं लोणचं. पण आहे ना त्याला ऊन असं भेटलं नव्हतं प्रॉपरली गेल्या वर्षी. तर मला असं वाटलं की खराब होतंय का काय. मी आपलं कसं तरी घातलं, म्हणजे टोटली ना 3 किलोचं घातलं होतं. 2 किलो मला, 1 किलो मम्मीसाठी घातलं होतं मी. आणि मला जरा शंका होती की म्हणलं की खराब होतंय का काय, कारण पावसाळ्याच्या सीझनमध्येच घातलं होतं मी ते. पण ते ना छान टिकलं. आणि त्याच्यानंतर बघा पाऊस चालू झाला, जूनमध्ये तर पाऊस होता, त्याच्यानंतर मग थंडीचा सीझन. तर त्याच्यामुळे ना लोणचं जास्त खाल्लं गेलं नाही. आणि मग आता डायरेक्टली गेल्या वर्षी केलेलं जे लोणचं आहे ना ते आत्ता यूज होत आहे. तर मी मस्तपैकी काढलं आणि बघितलं, म्हणलं काय खराब वगैरे झालं नाही का, कारण आधीमध्ये ना मी 1-2दा काढून हलवलं वगैरे होतं, थोडंसं काढून पण ठेवलं होतं बरणीमध्ये, कधी क्वचित लागलं तर. पण खात असं नव्हतं, कारण खोकल्याचं वगैरे कंटिन्यू नाही का, म्हणजे साथ चालू होती मध्यंतरी. आणि बघितलं ओपन करून तर खूप छान होतं, म्हणजे तेल वगैरे भरपूर टाकलं होतं ना मी ते, त्याच्यामुळे ते अजिबात खराब वगैरे झालं नाही. आणि कलर सुद्धा त्याचा मस्त आहे तसाच होता. तर छान आता बरणीमध्ये मी काढून ठेवलेला आहे. उन्हाळ्यामध्ये ना भाजी चपाती खायला ना थोडासा, बघा तुम्ही किती पण भाजी तुम्ही ना चमचमीत करा, पण ना इच्छा होत नाही जेवायची. अजून उन्हाळा तसा चालू झाला नाहीये, पण आता तुम्ही थोडंसं पुढच्या महिन्यामध्ये बघा, एप्रिल मे मध्ये ना जेवणच जात नाही बघा. चपाती भाजीनं तर नकोच वाटते, कारण ना ते माहिती नाही काय असतं त्या वातावरणामध्ये, पण ना चपाती भाजी शक्यतो नको वाटते. असे रसांची फळं खाऊशी वाटतात किंवा ना आंबट खाऊशी वाटतं बघा. तर त्याच्यामुळे ना दही आणि लोणचं ह्या 2 गोष्टी जेवणामध्ये पाहिजेलच. पुदिन्याची चटणी वगैरे असेल तर बेस्टच, कारण नुसतं चपाती भाजी म्हणजे जेवण जातच नाही उन्हाळ्यामध्ये. तर असो छान अशी बरणी काढली आणि बरणीमध्ये छोट्या काढलं लोणचं, आणि जी मोठी बरणी आहे परत पुन्हा पॅक करून वरती माळ्यावर ठेवून दिलेली आहे. माळा म्हणजे माझे ना अशा साईडला मी कळप्पे केलेले आहेत, तर त्याच्यावर ना मी अशी एक्स्ट्राची छोटी छोटी भांडी करून म्हणजे ठेवत असते. तर असो सगळ्या गोष्टी दिवसभराच्या सगळ्या पार पडल्या. आणि खूप दिवस झालं, म्हणजे जवळजवळ आहे ना 15-20 दिवसापेक्षा पण जास्त झालं ना मी ओटाच घासून घेतला नव्हता. रोज कंटाळा करायचे, कारण रात्री झोपायला ना एवढा उशीर होतो ना, 12-12:30 होतात. तर असं वाटतं की जाऊ दे आता, उद्या धुवूयात असं करत करत उद्या करत ना ओटा धुवायचाच राहून जात होता. आणि फायनली ना मी म्हणलं जाऊ दे मरू ना, आज किती पण लेट होऊ दे घासून घेऊयात. कारण आहे ना जास्त दिवस बघा तुम्ही घासला नाही ना ओटा, तसे ना तेलकट व्हाईट कलरचे पॅच जमतात आपल्या ह्याच्यावर किचन ओट्यावर. आणि माझा जो किचन ओटा आहे ना खूप जुना आहे, तर त्याच्यामुळे त्याच्यावरची जी फरशी आहे ती पण अशी शाईन नाहीये, थोडीशी अशी खरबडीत फरशी आहे ती, जी काळी फरशी असते ती. तर त्याच्यामुळे ना त्याला कंटिन्यू व्यवस्थित असं घासायला वगैरे लागतं, तरच ते स्वच्छ राहतं.
तर मग वेळ काढला मी, वेळात वेळ काढला, म्हणलं राहू द्यात आज किती पण उशीर होऊ दे, मस्तपैकी घासून घेऊया. आणि मला जेव्हा शेगडी आणि बाकी सगळं ओटा वगैरे घासते ना मी, तेव्हा जरा मला ना क्लीन वाटतं आणि स्वयंपाकला जरा बरं वाटतं. नाही तर नुसतंच रोजच ते फडकं फिरवायचं आणि तसाच स्वयंपाक करायचा, मला ते थोडंसं अनहायजीन वाटतं. पण ठीक आहे, आता जेव्हा वेळ नसेल आणि काही नसतं तर तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. तर मस्तपैकी ओटा वगैरे घासून घेतला आणि इथं कडा साईडला ना असं ते माझं एक छान असं काचेचं रॅक केलेलं आहे मी, तर त्याच्यावर काचेच्या छोट्या बरण्या वगैरे ठेवत असते. तर आता इथंच गिरणी असल्यामुळे ना किचनमध्ये सारखं ते पिठाचा लेअर आहे ना सगळीकडे जमत असतो. तर त्याच्यामुळे ना मला खरंच खूप वैताग येतो कधी कधी. असं वाटतं की ते पीठ किचनमध्ये का मी दळते, पण माझ्याकडे दुसरा कुठला पॉईंट पण नाही आहे, कारण बाकी सगळे कुठेही दळलं तरी ते पीठ उडणारच आहे. तर असं सगळं मस्तपैकी ओटा वगैरे क्लीन केला. खिडकीची जी जाळी आहे ना त्याच्यावर सुद्धा मी पाणी मारून जरा थोडंसं ते क्लीन करून घेतलं आणि छान असं ते किचनचं साईडचं सुद्धा मी छान क्लीन करून घेतलं आणि मस्त असं माझं आता किचन आज घासून झालेलं आहे फायनली. हे खूप मोठं काम माझं झालं ना की मला जरा बरं वाटतं. तर असं चकाचक माझी किचन झालेलं आहे. तर अगस्त्य बघू शकता इथे पुन्हा एकदा काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू आहेत त्याची पप्पा त्याला काही ना काहीतरी अशा रोज ॲक्टिव्हिटीज करून घेत असतात, त्याच्याकडनं खेळवत असतात त्याला, आणि त्यांचं खेळून झाल्यानंतर पसारा आवरायचं काम माझं असतं. तर असो हे सगळं चालतच राहणार आहे, आपला संसार, मुलं आणि हे राडगाडगं चालूच असणार आहे. तर चला, आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून हाईप करायला विसरू नका. चला तर मग आजचा व्लॉग इथेच संपवते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मित्रमैत्रिणींनो. टेक केअर. बाय बाय.